हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी व्हिडिओ. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ. आज आम्ही बाहेर गेलो सकाळी सकाळी. काय आणलं? मी पहिल्यांदा सकाळी सकाळी बाहेर गेले. काय पाहिजे? हे बघा, लॉलीपॉप. म्हणजे आम्ही आज एवढ्या सकाळी मी कधीच बाहेर जात नाही, पण आज सकाळी सकाळी बाहेर गेले. फक्त दूध आणायला गेलेली आणि 300 रुपये खर्चिले. मी पैसे म्हणजे मी काय आणत नाही ना, ते आणतात दूध वगैरे. असं काय बाबूला खायला वगैरे असते घरी नसल्यामुळं मी गेले. तर खरंच पैसे खूप खर्च होतात बाहेर गेल्याच्या नंतर. तर मी फक्त दूध आणायला गेलेली. 1 लिटर दूध फ्रेश भेटलं, पण 300 रुपये खर्चिले. खरंच योगेश काय 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 घेतो. आणि मी त्यांनाच बोलते, तुम्हाला दिले होते ना पैसे, कुठं गेले, संपले, असे त्यांना बोलत असते. पण खरंच खूप खर्च होते. आणि मी फक्त आणलेलं म्हणजे असं बनवायचं काम वगैरे करते. खरंच मटण एवढं महाग आहे ना, 800 रुपये किलो. मला आज पहिल्यांदाच माहिती पडलं, कारण मी कधी त्यांना विचारत पण नाही की कसं किलो आहे काय. घेऊन येतात ते. हे बघा, पाव किलो 200 रुपयाचे. तर आता मी बनवणार आहे मटण. तर एवढं महाग मटण आहे, बापरे. ते आणतात, मी कधी विचारत पण नाही त्यांना कितीला आहे, कसं आहे, कसं किलो आहे काय वगैरे, असं काहीच नाही विचारत मी त्यांना. तर आज मी स्वतः आणलं ना, मी पण जात नाही दुकानावर, पण आमच्या बाजूलाच आहे. तर कोणी नव्हतं ना, त्यामुळे मी गेलेली. आणि बकऱ्याचं फक्त सकाळीच भेटतं, नंतर भेटत नाही. नंतर चिकन असतं, त्यामुळं सकाळी सकाळी जावं लागतं बकऱ्याचं मटण आणायला. तर आणि संडेला गर्दी असते, पण आता कोणीच नव्हतं त्यामुळं मी आणलं. तर मला माहिती नव्हतं एवढं महाग असते, कारण कधी पण ते आणतात, त्यामुळं मला काही माहिती पडत नाही. चिकन मटण वगैरे तेच आणतात. तर कधीच सांगलं पण नाही त्यांनी मला की मटण एवढं महाग असते. फक्त आणते, बनवतो, बस. तर चला, मी आता ना बाबूला पहिलं दूध वगैरे देते आणि मग नंतर मटण बनवते. चला तर मग. डॅडी येतात आता संध्याकाळी. त्या दिवशी कसे आलेले, ते झोपेतून उठला होता तेव्हा आलते की नाही? हां, सारखा विचारायला डॅडी कधी येणार, सारखा विचारायला डॅडी कधी येणार मम्मा. हो बेटा, आता डॅडी येतात. आपण जेवण वगैरे करून घेऊतात, मग नंतर सकाळी सकाळी डॅडी भेटतील तुला. त्याला नाही करमत डॅडीशिवाय 1 मिनिट पण राहत नाही. ते ऑफिसून आला तेव्हापासून ते उद्या ऑफिसला जायपर्यंत डॅडी सोबतच राहतो. तू हुशार ना बाबू, है ना? तर आज काय नाही, आम्ही शॉर्टकट जेवण बनवणार आहे. आणि ते नाही तर काय जेवण बनवून काय नाही. बाबू, पनीर बनवू का आमलेट बनवू? पिलू, ए सोनू, आमलेट बनवू का पनीर बनवू? अशा भाकरी बनवतात मा? अरे बापरे, बघा योगेश कसा भाकरी बनवायला. भाकरी बनवू द्यायला पाहिजे मुलांना. कसं त्याच्या बोटा कसे स्नायू होतात ना, त्यामुळं हाताची बोटं, त्यामुळं भाकरी बनवू द्यायला पाहिजे. मी देत असते त्याला बनवायला चपात्या, पण पीठ थोडंसं दिलं ना तर माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तो खेळतो. है ना बाबू? मम्मा देते ना, नंतर मम्मा साफ करते, घाण केलेलं पण देते बनवायला. है ना? है ना बाबू? बाबू बोल ना, रुसला माझ्यावर. काय रे रुसला? अरे बापरे, माझा बाबू रुसला नाही, हुशार आहे. है ना मा? किती गुणाचं ग लेकरू माझं. तर भाकरी बनवू द्यायलाच पाहिजे, ज्वारीच्या हो गव्हाच्या हो. मी देत असते त्याला, कारण ना आपले हाताचे जे बोटं असतात ना,
त्याचं स्नायू म्हणजे ते मला माहिती नाही काय म्हणतात, पण ते चांगलं असतं मुलांना भाकरी बनवायला दिलं तर. त्यामुळं मी देत असते आणि नंतर ते पूर्ण साफ करत असते, है ना बाबू. चला मग मी पण बनवते भाकरी. नाही आहे, योगीचे डॅडी गेलेत मुंबईला, त्यांचा एक्झाम आहे त्यामुळे ते मुंबईला गेलेत. आणि हे घाण नाही बरं का, ते पूर्ण ब्लॅक ब्लॅक होतं, ते माझ्या आजीने घासून काढलं त्यामुळे ते. कोण बेटा. चला तर मग आता आम्ही जेवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.